आजकाल जसं सोशल मीडियावरती आपण पाहतोय की खूप ट्रेंडिंग रील्स ज्या आहेत त्या आईस बाथ घेत आहेत किंवा लोक त्यामध्ये एक टब घेत आहेत आणि याला आपण प्लंज बाथ म्हणतो, जेणे त्याच्यामध्ये पूर्ण आईस वॉटर पण असतं, आईसही असतो आणि तुम्हाला पूर्ण बॉडी डिप करायला लावतात. पण यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय होतात? प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. सर्वात आधी आपण डॉक्टरशी कन्सल्ट करूनच हे डिसाईड केलं पाहिजे की आईस वॉटर बाथ घ्यायला पाहिजे की नाही, कारण याचे पण भरपूर बेनिफिट्स आहेत, तितकेच साईड इफेक्ट्स पण आहेत. त्यामध्ये असं आहे की आईस आपण ज्यावेळेस बॉडीला टच करतो आहे तर बॉडीचं टेम्परेचर जे आपलं असतं ते हाय असतं, हायर लेवलवरती, आणि डायरेक्टली आपण जर काही फॉलोअप न घेता किंवा काही प्रोसेस फॉलो न करता डायरेक्टली आईस वॉटर बाथ घेतो आहे, त्यामध्ये काय होऊ शकतं की स्ट्रोकचे पण चान्सेस असतात. ब्लड आपलं सर्क्युलेट होतं ते पर्टिक्युलरली एका टेम्परेचरला ते सर्क्युलेट होत असतं. यामुळे काय होतं की तुमच्या पेरिफेरीच्या ज्या नर्व्स आहेत सगळ्या त्या नंब व्हायला स्टार्ट होतात. बऱ्याच लोकांना असं होतं ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांना मे बी ते डिझिनेस किंवा त्यांना चक्कर पण येऊ शकते. तर त्यामुळे आधी तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि त्यानंतरच आईस वॉटर बाथ घ्या. ट्रेंडिंग रील्स फॉलो डायरेक्टली करू नका. आधी तुमचे डॉक्टर्स कन्सल्ट करा आणि नंतरच या गोष्टी तुम्ही ट्राय करा.